खालापूर पंचायत समितीच्या 8 गणांसाठी आरक्षण सोडत सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली। आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीसाठी इच्छुक काही चेहऱ्यावर आनंद तर काहींवर निराशा स्पष्ट दिसली। ही सोडत जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, गट विकास अधिकारी संदीप कराड तसेच तालुका प्रशासनातील अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत काढण्यात आली। खालापूर तालुक्यातील 8 गण हाळखुर्द, आतकरगाव, खानाव, सावरोली, वाशिवली, वासांबे, रीस आणि चौक यासाठी आरक्षण ठरवण्यात आले। त्यापैकी अनुसूचित जमातीसाठी चौक आणि हाळखुर्द गण, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी वाशिवली आणि वासांबे गण आणि उर्वरित 4 गण सर्वसाधारण वर्गासाठी राखीव ठरले। यापैकी चौक, वाशिवली, सावरोली आणि आतकरगाव या 4 जागा महिलांसाठी राखीव आहेत। पंचायत समितीची मुदत संपल्यानंतर 3 वर्षांनी होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती तुलनेने कमी होती। विशेष म्हणजे 8 जागांपैकी 4 महिलांसाठी राखीव असताना पत्रकार महिलांना वगळता तालुक्यातील कोणत्याही राजकीय पक्षाची महिला उपस्थित नव्हती। अनुसूचित जातीची लोकसंख्या पुरेशी नसल्याने त्या वर्गासाठी कोणतीही जागा राखीव ठेवण्यात आलेली नाही। आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांनी आता मोर्चे बांधणी आणि जनसंपर्कावर लक्ष केंद्रित केले आहे। आगामी निवडणुकीत या आरक्षणाने अनेक नवे चेहरे संधी मिळवतील तर काही पारंपरिक नेत्यांना धक्का बसला आहे। आपण आता आरक्षण काढण्याची प्रक्रिया पूर्ण पार पाडली। माननीय उपजिल्हाधिकारी पुरवठा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य निवडणूक आयोगाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आपण सुरुवातीला अनुसूचित जमाती जातीकरिता आपल्याकडे जागा नाहीये। अनुसूचित जमातीकरिता 2 गण आपण राखीव केले, चौक आणि हाळखुर्द। त्यामध्ये चौक हा गण पुन्हा एकदा चिठ्ठी काढली, चिठ्ठी काढून आपण अनुसूचित जमातीच्या परिषदेला राखीव केला। त्यानंतर आपण नामाप्रसाठी ज्या 2 जागा होत्या त्या चिठ्ठीच्या माध्यमातून आपण राखीव केले। त्या 2 ज्या पंचायत गण आहेत त्यांची नावे मी वाचतो, वासांबे आणि वाशिवली। आणि या 2 गणांमध्ये पुन्हा आपण महिला समांतर आरक्षण जे 50% त्याकरिता चिठ्ठी टाकली। म्हणजे 1 गण आपल्याला नामापूर महिलेसाठी आरक्षण करायचं होतं, त्यामध्ये चिठ्ठी काढून आपण वाशिवली हा गण नामापूर महिलेसाठी आरक्षित केला। अनारक्षित जे आहेत 4 गण रीस आहे, खानाव आहे, अक्करगाव आहे आणि सावरोली। हे 4 गण अनारक्षित म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता शिल्लक राहील। त्यामध्ये 50% महिलांकरिता आपल्याला आरक्षण देणं गरजेचं होतं। त्यानुसार पुन्हा आपण चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यानुसार सावरोली आणि आतकरगाव या सर्वसाधारण प्रवर्गाच्या स्त्री प्रवर्गाकरिता आपण राखीव केल्या। आणि रीस आणि खानाव हे जे गण आहेत हे अनारक्षित राहिले, ते सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ते राहिले। कॅमेरामन दीपक जगतापसह मनोज कलमकर, खालापूर।